कशा आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण की वरती जेवढे काही थेरॉटिकल पॉईंट्स आहेत की जे थेरॉटिकल पॉईंट नीटसाठी उपयोगाचे आहेत, तेवढे सगळे थेरॉटिकल पॉईंट मी तुम्हाला मागच्या 2 लेक्चरमध्ये कव्हर केले आहेत. आता बघा, नेमकं वर्क म्हणजे असतंय काय? वर्कला मराठीमध्ये काय म्हणायचं? काम. ठीक आहे. सपोज करा एखादा बॉक्स असेल, हा एक बॉक्स आहे, आपला पेढ्याचा बॉक्स आहे. त्या बॉक्सचं वेट आहे, वजन आहे m. ठीक आहे. आता हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स वरती मी फोर्स लावला आणि ह्या बॉक्सला मी ओढत असं ह्या बॉक्सला मी ओढत काय केलं, मी इथपर्यंत घेऊन आलो. ह्या बॉक्सला मी ओढत काय केलं, मी इथपर्यंत घेऊन आलो. ठीक आहे. म्हणजेच ह्या बॉक्सचं हे काय झालं? डिस्प्लेसमेंट. ह्या बॉक्सचं हे काय झालं? डिस्प्लेसमेंट. लक्षात. आणि डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट आपण कसं दाखवतो? असं. ठीक आहे. काय म्हटलं मी? एक बॉक्स होता, त्या बॉक्सला मी फोर्स लावला आणि फोर्स लावून त्याला ओढत मी काय केलं? इथपर्यंत आणलं. मग मला सांगा की मी किती काम केलं किंवा ह्या फोर्सनं किती वर्क डन केलं. मग आपण ते कसं काढत असतो? बेसिक फॉर्म्युला वर्क डनचा काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. प्रोडक्ट ऑफ फोर्स वेक्टर अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर इज कॉल्ड ॲज वर्क. नीटमध्ये बेसिक गोष्टी महत्त्वाच्या असतात. बेसिक जेईमध्ये मॅथमॅटिकल गोष्टी महत्त्वाच्या असतात. बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. काय झालं? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तुम्हाला माहिती आहे, वेक्टर शिकताना तुम्ही शिकलात ए वेक्टर डॉट बी वेक्टर आपण कसं लिहितो? ए बी कॉस थीटा. म्हणजेच ह्या इक्वेशनला मी कसं लिहू शकतो? डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट कॉस थीटा. ठीक आहे. हा थीटा काय असतो? अँगल असतो. कुणामधला? फोर्स वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर ह्या दोघांमधला अँगल कोण असतो? थीटा असतो. लक्षात. वर्कचा बेसिक फॉर्म्युला काय? एफ एस कॉस थीटा. किंवा जर सपोज करा थीटा जर सपोज करा 0 डिग्री असेल तर वर्कचा फॉर्म्युला काय होतो? एफ डॉट एस. हा बेसिक फॉर्म्युला झाला वर्कचा. इथं बघा, डिस्प्लेसमेंट वेक्टर आणि फोर्स वेक्टर ह्या दोघांमधला अँगल किती आहे? 0 डिग्री आहे. ठीक आहे. म्हणजे इथे 0 थीटाच्या व्हॅल्यूज आपण 0 डिग्री पुट केली की वर्कचा बेसिक फॉर्म्युला काय असतो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आजच्या लेक्चरमध्ये वर्कवरती जेवढे काही नीटमध्ये प्रॉब्लेम विचारलेत, सगळेच्या सगळे नाही, जेवढे टफ प्रॉब्लेम आहेत तेवढे 4 ते 5 प्रॉब्लेम मी आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करेल. चला तर मग पहिला प्रॉब्लेम टाका. तो आलाय नीट 2011ला. टाका पहिला प्रॉब्लेम. नीट 2011. नीट 2011 मध्ये आलेला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम काय बघा, प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. प्रॉब्लेम स्क्रीनवर दिसेल. ठीक आहे. काय म्हणते बघा, फोर्स ऑन अ पार्टिकल मूविंग इन अ स्ट्रेट लाईन. एक पार्टिकल आहे म्हणते, असा एक पार्टिकल आहे. त्या पार्टिकलवरती मी फोर्स अप्लाय केला आहे. ठीक आहे. आणि तो पार्टिकल स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह व्हायला लागला आहे. स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह व्हायला लागला आहे. व्हॅरीज विथ डिस्टन्स. फोर्स तुमचा व्हॅरी व्हायला लागला आहे. व्हॅरी व्हायला लागला आहे म्हणजे चेंज व्हायला लागला आहे. कधी 2 न्यूटन असेल, कधी 10 न्यूटन असेल, कधी 15 न्यूटन असेल. फोर्स व्हॅरी व्हायला लागला आहे. ठीक आहे. विथ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट सोबत तो व्हॅरी व्हायला लागला आहे. हे तुमचं डिस्प्लेसमेंट आहे. जसं तुमचं डिस्प्लेसमेंट असेल म्हणजे इथं आला की 2 न्यूटन झाला, इथं आला की 3 न्यूटन झाला, इथं आला की 4 न्यूटन झाला. तुमचा फोर्स व्हॅरी व्हायला लागला आहे डिस्प्लेसमेंट सोबत. ठीक आहे. त्यानंतर बघा, ॲज शोन इन फिगरमध्ये तिने दिलेलं आहे. काय म्हणते? द वर्क डन ऑन द पार्टिकल ड्युरिंग इट्स डिस्प्लेसमेंट ऑफ 12 मीटर. पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट इथे सपोज करा 12 मीटर असेल. पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट 12 मीटर होईपर्यंत किती वर्क डन झालं हे काढा म्हटलं. डायग्राम दिली त्यांनी. ठीक आहे. डायग्राम अगोदर काढून घ्या. तुम्हाला स्क्रीनवरती डायग्राम दिसेल का नाही दिसेल माहीत नाही, पण डायग्राम काढून घ्या अगोदर. ठीक आहे. डायग्राम कशी आहे बघा, ही अशी आहे डायग्राम. इथून असं आहे,
त्यानंतर हे असं डॉट 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 हे पुन्हा इथं असं खाली आहे. ठीक आहे, इथं तुमचं 3 आहे, इथं 7 आहे, इथं 12 आहे. ठीक आहे, हे तुमचं डिस्प्लेसमेंट आहे आणि इथं आहे तुमचा फोर्स. ठीक आहे, हे तिने दिलं इतकं 12. ठीक आहे, आता बघा ह्याच्यावरची थिअरी पॉईंट मी घेतलेला आहे. काय थिअरी पॉईंट आहे? मागचं लेक्चर जर बघितलं असेल तर कळेल, नाही बघितलं असेल तर नाही कळणार. डायग्राम दिलेली आहे, तिने काय काढा म्हणते? वर्क डन काढा म्हणते. कुठपर्यंतचं वर्क डन काढा म्हणते? तुमचा पार्टिकल ओढत ओढत ज्यावेळेस मी 12 मीटरपर्यंत घेऊन येईल, त्या 12 मीटरपर्यंत घेऊन आल्यानंतर तुमचं वर्क डन किती झालंय हे काढा म्हणतं. ठीक आहे, मागच्या थिअरी लेक्चरमध्ये तुम्हाला मी एक पॉईंट कव्हर केला आहे. कोणता पॉईंट कव्हर केला आहे? द ग्राफ अंडर फोर्स डिस्प्लेसमेंट, द एरिया अंडर फोर्स डिस्प्लेसमेंट ग्राफ इज वर्क डन. तुम्हाला हा पॉईंट मी कव्हर केला आहे. एरिया अंडर फोर्स डिस्प्लेसमेंट ग्राफ इज इक्वल टू काय असतं? वर्क डन. काय म्हटलं मी? एरिया अंडर फोर्स डिस्प्लेसमेंट ग्राफ. हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ग्राफ आहे, दोन ह्याच्यावरला ग्राफ आहे ना, फोर्स डिस्प्लेसमेंट. एरिया अंडर फोर्स डिस्प्लेसमेंट ग्राफ काय असतं? वर्क डन असतं. ठीक आहे, त्यांनी आपल्याला वर्क डन काढा म्हटलंय. कुठपर्यंतचं वर्क डन काढा म्हटलंय? 12 मीटरपर्यंतचं वर्क डन काढा म्हटलं. हे डिस्प्लेसमेंट आहे, कशामध्ये? मीटरमध्ये. म्हणजे ह्या ग्राफचा एरिया काढला, ह्या ग्राफच्या अंडरचा एरिया काढला की आपल्याला काय मिळतं? वर्क डन मिळतं. हे थेरीमध्ये मी कव्हर केला आहे पॉईंट. ठीक आहे, त्याच्यावरचा प्रॉब्लेम फक्त मी इथं सॉल्व्ह करून देत आहे. ठीक आहे, मग आपल्याला एरिया काढायचा आहे ह्या ग्राफचा. मग एरिया कसं काढायचा आहे ग्राफचा? मला सांगा. हा पहिला पार्ट. ठीक आहे, मग हा एरिया किती येतं बघा. हा एरिया किती येतं? काय? हे रेक्टँगल आहे. मग ह्या रेक्टँगलचं एरिया काय येतं बघा. लिहा खाली. एरिया अंडर ग्राफ, एरिया अंडर गिवन फोर्स डिस्प्लेसमेंट ग्राफ इज इक्वल टू वर्क डन. एरिया अंडर फोर्स डिस्प्लेसमेंट ग्राफ इज इक्वल टू वर्क डन. ठीक आहे, मग वर्क डन कसं काढणार? वर्क डन इज इक्वल टू ह्या ग्राफच्या अंडरचा एरिया काढा. हा एक ग्राफ आहे, हा एक ग्राफ आहे. पूर्णच्या पूर्ण ग्राफचा एरिया काढता येईल का? नाही. कुठला फॉर्म्युला आहे का? नाही. पहिल्यांदा ह्या रेक्टँगलरचा एरिया काढा प्लस इथला एरिया काढा. ठीक आहे, मग ह्या रेक्टँगलचा एरिया कसं काढणार मी? लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 3, 7. किती लांबी? इतकी. किती ती बे लांबी एवढी? हे 4 मीटर लांबी. आणि रुंदी म्हणजे हे हाईट किती आहे? हे 2 दिलं आहे. ठीक आहे, एरिया ऑफ रेक्टँगुलर कसं काढतो आपण? लांबी गुणिले रुंदी. म्हणजे लांबी किती आहे? सपोज 4 गुणिले 2 प्लस, बरोबर आहे, प्लस एवढा एरिया निघाला प्लस इथला एरिया काढा. हा काय आहे तुमचा? ट्रायंगल. आणि ट्रायंगलचा एरिया कसं काढतो आपण? 1/2 बेस इंटू हाईट. बेस किती तुमचा? 7 पासून 12. म्हणजे हे अंतर किती झालं तुमचं? 7 पासून 12. 7 आणि 3, 2, 5. हे 5 झालं. ठीक आहे, आणि हाईट किती तुमची? 2. ठीक आहे, म्हणजेच काय येणार? 1/2. बेस किती आहे? 5 इंटू हाईट किती तुमची? 2. मग एरिया किती येतं बघा. हे 2 2 कॅन्सल झालं. डब्ल्यू वर्क डन इज इक्वल टू 4 2 8 प्लस हे 5 म्हणजे किती झालं? हे 30 जूल. लक्षात. 12 मीटरपर्यंत म्हणजे ह्या पार्टिकलला ज्यावेळेस तुम्ही 12 मीटरपर्यंत ओढत जातात, असं ओढत ओढत घेऊन जातात इथपर्यंत, इथं आल्यानंतर तुम्ही टोटल किती वर्क डन केलं? 30 जूल. समजलं. एरिया अंडर फोर्स डिस्प्लेसमेंट ग्राफ गिव्स वर्क डन. लक्षात इथपर्यंत आलं? ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल टाका आता. सेकंड एक्झाम्पल स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला. सेकंड एक्झाम्पल कधी आलंय बघा. सेकंड एक्झाम्पल नीट 1992ला आलंय. टाका. हे आहे तुमच्या बुकमध्ये सेकंड एक्झाम्पल. हे आले तुम्हाला नीट कधी आले बाबा? नीट 1992. ठीक आहे. काय एक्झाम्पल आहे बघा. अ पोझिशन डिपेंडंट फोर्स
एफ इज इक्वल टू, त्यांनी आपल्याला फोर्स इक्वेशन दिलं आहे, एफ इज इक्वल टू काय म्हटलं आहे, 7 मायनस 2x प्लस 3x स्क्वेअर न्यूटन. त्यांनी फोर्सचं इक्वेशन दिलं आहे. ठीक आहे. आता फोर्स एक्सच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे हा कसा फोर्स आहे, व्हेरिएबल फोर्स आहे. मला सांगा एफ इज इक्वल टू, मी जर म्हटलं एफ इज इक्वल टू 2 न्यूटन, तर हा व्हेरिएबल फोर्स आहे का, नाही, हा कसा कॉन्स्टंट फोर्स आहे. ह्याला काय म्हणायचं, कॉन्स्टंट फोर्स. ठीक आहे. जर फोर्स इज इक्वल टू जर असं इक्वेशन दिलं असेल तर त्या फोर्सला काय म्हणायचं, व्हेरिएबल फोर्स. त्या फोर्सला काय म्हणायचं, व्हेरिएबल फोर्स. समजलं मी काय बोललो ते लक्षात. असं दिलं ना त्याला म्हणायचं कॉन्स्टंट फोर्स, असं इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिलं की त्याला काय म्हणायचं, व्हेरिएबल फोर्स. असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कॉन्स्टंट फोर्स, व्हेरिएबल फोर्स. ह्या ग्राफमध्ये कसा फोर्स दिलता, व्हेरिएबल फोर्स दिलता. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर पुढे वाचा, ऑन अ स्मॉल बॉडी, एका बॉडीवरती हा मी व्हेरिएबल फोर्स अप्लाय केला आहे. ठीक आहे. काय म्हणते बघा, एक अशी बॉडी आहे, ही अशी एक बॉडी, ह्या बॉडीवरती मी हा व्हेरिएबल फोर्स अप्लाय केला, ही बॉडी अशी. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय म्हणते बघा, ऑफ मास 2 kg, ह्या बॉडीचं मास किती आहे, 2 kg आहे. बरं. अँड डिस्प्लेसेस इट फ्रॉम x इज इक्वल टू 0, म्हणजे ही बॉडी x इज इक्वल टू 0 पासून ह्या बॉडीला ओढत 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 कुठपर्यंत घेऊन गेलो मी, x इज इक्वल टू 5 मीटर, 5 मीटरपर्यंत घेऊन गेलो. ह्या बॉडीवरती मी असा फोर्स लावला, व्हेरिएबल फोर्स लावला, आणि ह्या बॉडीला मी कुठपर्यंत घेऊन गेलो, 5 मीटरपर्यंत घेऊन गेलो. वर्क डन इन जूल, वर्क डन काढा म्हणते जूलमध्ये. मग किती वर्क डन झाले हे काढा म्हणते. काय समजलं, किती वर्क डन झाले हे काढा म्हणते. ठीक आहे. मी तुम्हाला वर्क डनची थेरी पॉईंट घेताना एक फॉर्म्युला मी लिहून दिलता, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सेस. वर्क डन बाय फिक्स फोर्सेस कसं असतं, सपोज करा हा फिक्स फोर्स आहे, ह्याच्यामुळे किती वर्क डन झालं हे काढा म्हणलं तर आपण कसं काढतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे कुणामुळे वर्क डन काढलं मी, कॉन्स्टंट फोर्समुळं. जर तुमचा फोर्स हा जर व्हेरिएबल असेल तर त्या व्हेरिएबलसाठी तुम्हाला वर्क डन काढायचं असेल, ह्या पार्टिकलला इथून ओढत 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 मी जर इथपर्यंत घेऊन आलो असेल आणि वर्क डन काढा म्हटलं असेल, आणि फोर्स जर तुमचा व्हेरिएबल असेल तर कुठला फॉर्म्युला यूज करायचा, ल्याखाली वर्क डन लिहून दिलं हे सगळं थेरीमध्ये, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सेस, व्हेरिएबल फोर्स, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. काय असतो फॉर्म्युला, W इज इक्वल टू इंटिग्रेशन x1 टू x2 f इंटू dx. लक्षात. किंवा तुम्हाला मी असं लिहून दिलता फॉर्म्युला, दुसरा एक फॉर्म्युला लिहून दिलता, डिस्प्लेसमेंट जर S1 S2च्या फॉर्ममध्ये दिलं असेल तर S1 टू S2 f इंटू ds, f इंटू ds. ठीक आहे. फोर्स जर एसच्या फॉर्ममध्ये दिला असेल तर तो यूज करा, एक्सच्या ठिकाणी फक्त एस लावायचं, जास्त टोकं नाही लावायचं. ठीक आहे. dx तिथं ds व्हॅल्यू पुट करा आणि काम होऊन जाईल तुमचं. वर्क डन इज इक्वल टू, हा पार्टिकल कुठून कुठपर्यंत ओढला आहे, हे झालं तुमचं x1, हे झालं तुमचं x2, 0पासनं 5 मीटरपर्यंत, 0पासनं 5 पर्यंत. f किती तुमचं लिहा, 7 मायनस 2x प्लस 3x स्क्वेअर इंटू dx. लक्षात. इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन सॉल्व करा. आंबेजोगाई अशी एक महारथी त्यांनी इंटिग्रेशन शिकवलं नाही. इंटिग्रेशन जर नाही आलं तर नीटचे प्रॉब्लेम सॉल्व होत नसतात. इंटिग्रेशन सॉल्व करा. आता इंटिग्रेशन काय येतं बघा, इंटिग्रेशन काय येतं बघा. पहिल्यांदा 7चं इंटिग्रेशन काय येतं, 7चं इंटिग्रेशन काय येतं, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन 7x, 7x. त्यानंतर मायनसला मायनस, 2 कॉन्स्टंट आहे, 2ला 2. ठीक आहे. सॉल्व करून देऊ. ठीक आहे. मी ह्याला व्यवस्थित सॉल्व करून देतो, व्यवस्थित सॉल्व करून देतो. इंटिग्रेशन कसं काढायचं बघा. इंटिग्रेशन इथं काय 0. आता सगळ्यात अगोदर 0 टू 2 7 dx मायनस इंटिग्रेशन 2x 0 टू 2
प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन काढावं लागतं लक्षात. ह्या टर्मचं इंटिग्रेशन प्लस ह्या टर्मचं इंटिग्रेशन प्लस ह्या टर्मचं इंटिग्रेशन, प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन काढावं लागतं. मी प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन काढून दाखवतो. dx प्लस इंटिग्रेशन 0 to 2 3x² dx, प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन काढावं लागतं. ठीक आहे, मग काढा प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन. काय येतं बघा. पहिलं टर्म इंटिग्रेशन 7 कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, 7 बाहेर घेतलं. dxचं इंटिग्रेशन काय येत असतं, x येत असतं. पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन काय आलं, x. dx इंटिग्रेशन काय येते, x. 0 to 5, 0 to 5 आहे. इथं 5 करा सगळीकडे, 2 झालं माझ्याकडून 5 आणि इथं 5. ठीक आहे, 0 to 5 आहे. त्यानंतर मायनसला मायनस, 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर काढा. एक्सचं इंटिग्रेशन काय येत असतं, एक्सचं इंटिग्रेशन हे येत असतं x² डिवाइड बाय 2 0 to 5. लक्षात वाटलं तर ह्या इंटिग्रेशन ऑफ dx काय येत असतं, x. इंटिग्रेशन ऑफ x dx काय येत असतं, x⁻n+1 डिवाइड बाय n+1. x⁻n चं इंटिग्रेशन काय येत असतं, x⁻n+1 डिवाइड बाय n+1. इथं xच्या डोक्यावरती किती आहे, 1 आहे. म्हणजेच xचा 1+1 डिवाइड बाय 1+1. एवढा तर बेसिक नाही सांगू शकत मी. ठीक आहे, खाली लिहा आता. त्यानंतर प्लस पुढं काय, 3 बाहेर आलं. x² इंटिग्रेशन काय येतं, x³ डिवाइड बाय 3 0 to 5. लक्षात. इथं किती आहे, 3 आहे. एनची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. म्हणजे एनची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. एनची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. म्हणजे इथं काय येईल, 2. म्हणजे इथं काय येईल, 2. 3 डिवाइड बाय 3 हे झालं इंटिग्रेशन. ठीक आहे, आता सॉल्व करा फक्त. काय येतं बघा, 7 अप्पर लिमिट एकदा पुट करायचं, लोअर लिमिट एकदा पुट करायचं. एक्सच्या ठिकाणी एकदा अप्पर लिमिट पुट करायचं, लोअर लिमिट पुट करायचं. ठीक आहे, मग पुट करा. काय येतं बघा, 5 - 0 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट -2. ह्याच्यामध्ये हे 2 बाहेर काढा, हे 2 बाहेर काढलं. ठीक आहे, मग इथं एक्सच्या ठिकाणी एकदा 5 पुट करायचं, एकदा 0 पुट करायचं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. अप्पर लिमिट किती येतं, 5² मायनस लोअर लिमिट 0चा स्क्वेअर. 5 एकदा एक्समध्ये पुट करायचं, 0 एकदा एक्समध्ये पुट करायचं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे, प्लस हे 3 बाहेर काढा, हे 3 बाहेर काढलं. ठीक आहे, एकदा एक्सच्या ठिकाणी 5 पुट करा, 5चा क्यूब मायनस एक्सच्या ठिकाणी एकदा 0 पुट करा, 0चा क्यूब काय येतं, 0च येतं ना. ठीक आहे, मग हे सॉल्व करा. काय येतं बघा, 7×5 35 मायनस हे 2 कटलं, 5×5 25. ठीक आहे, त्यानंतर प्लस हे 3 कटलं, 5चा क्यूब किती येतं, 5×5 25 आणि हे 1,600. ठीक आहे, मग हे किती येतं बघा, हे 35 झालं आणि हे 100 झालं. 100मधून 35 गेले, किती राहिले, 100मधून 35 गेले. वर्क डन 75 जूल. वर्क डन किती आलं, 75. किती आलं वर्क डन, हे 100 राहिलं आणि 100मधून हे गेलं, हे झालं 135, 135. समजलं. इंटिग्रेशन काढणं महत्त्वाचं आहे, समजणं महत्त्वाचं आहे. आणि जे लिमिट दिलेले असतात ना इंटिग्रेशनचे, हे कसे पुट करायचे असतात, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट पुट करायचं, एकदा लोअर लिमिट पुट करायचं. एक्सच्या ठिकाणी एकदा अप्पर लिमिट पुट करायचं, एकदा लोअर लिमिट पुट करायचं. अप्पर लिमिट काय, 5 आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं सेकंड प्रॉब्लेम. आता टाका थर्ड प्रॉब्लेम. स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला थर्ड प्रॉब्लेम. काय आहे बघा थर्ड प्रॉब्लेम. थर्ड प्रॉब्लेम, 300 जूल ऑफ वर्क डन is sliding a 2 kg block up an inclined plane. Inclined plane means हे असं काढायचं. हे झालं तुमचं inclined plane. ठीक आहे, ह्याच्यावरती काय म्हणते, 300 of work is done in a sliding a 2 kg block up. डायग्राम दिलेली त्यांनी, त्यामुळे डायग्रामचं टेन्शन करू नका. हा ब्लॉक आहे, ह्या ब्लॉकचं वजन किती आहे, 2 kg आहे. ठीक आहे, ह्या ब्लॉकला खाली घसरू नये, हा ब्लॉक खाली घसरू नये म्हणून मी ह्याच्यावरती किती वर्क डन केले, वर ओढण्यासाठी त्याला 300 जूल. सपोज करा तुम्ही इथे उभा टाकला असता,
ठीक आहे. हा ब्लॉक खाली घसरू नये म्हणून मी ह्याच्यावरती किती काम केलंय, ह्याच्यावरती मी काम किती केलंय 300 जूल. ठीक आहे. हे तुमचे डोळे, हे तुमचं नाक. 300 जूल वर्क इज डन इन अ स्लाइडिंग 2 kg ब्लॉक. हा ब्लॉक स्लाइड खाली होऊ नये म्हणून ह्याच्यावरती मी किती काम केलंय 300 जूल. अप अँड इन्क्लाइन प्लेन ऑफ हाईट 10 मीटर. ह्या इन्क्लाइन प्लेनची हाईट किती आहे 10 मीटर. बरं, ठीक आहे. 10 मीटर टू 10 मीटर टेकिंग अ g इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जीची व्हॅल्यू किती घ्या म्हटलंय 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. वर्क डन अगेनेस्ट फ्रिक्शन इज. काय काढा म्हणते ते वर्क डन अगेनेस्ट फ्रिक्शन इज. हा विचारलाय, हा कधी विचारलाय 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे तुमचा. हा विचारलाय नीट 2000 कधी विचारलाय 6ला. नीट 2006ला विचारलाय हा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम एकदम कन्सेप्च्युअल आहे आणि प्रॉब्लेम असे सॉल्व्ह करावे लागतात. जोपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत तुम्हाला येत नसतं. सॉल्व्ह प्रॅक्टिस करावं लागते फिजिक्समध्ये. बायोलॉजीसारखं नाही घोकमपट्टी करायचं, केमिस्ट्रीसारखं नाही उगा आपलं काहीतरी आपलं ते लॉजिक लावायचं. फिजिक्समध्ये सॉल्वच करावा लागतो, अभ्यास करावाच लागतो, त्याशिवाय पर्याय नाही फिजिक्समध्ये. ठीक आहे. फिजिक्स जर सोपं असलं असतं ना तर पावला पावलावरती फिजिक्सच्या ट्युशन असल्या असत्या. ठीक आहे. फिजिक्स हार्ड असतं, परंतु प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व्ह करत गेलात तर तुमची तेवढी कन्सेप्ट क्लिअर होत जाते आणि ॲटोमॅटिक तुम्हाला फिजिक्स सोपं जायला लागतं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं महत्त्वाचं आहे फिजिक्समध्ये. थेरी काय, थेरी नाचून नाचून बी शिकू शकतो मी, थेरी नाचून नाचून बी शिकू शकतो, परंतु थेरी उपयोग नाही आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. ठीक आहे. काय म्हटले बघा, एक ब्लॉक आहे, इन्क्लाइन्ड प्लेनवरती ब्लॉक आहे, तो खाली घसरू नये म्हणून मी किती काम केलं त्याच्यावरती, किती वर्क केले 300 जूल काम केलं. ठीक आहे. मला सांगा हा ब्लॉक खाली काय येत असेल, का येत असेल खाली ब्लॉक, हा खाली का घसरत असेल ब्लॉक. तुम्ही म्हणसाल सर उतार आहे म्हणून घसरत असेल, तसं नाही आहे. हा ब्लॉक खाली काय घसरतो कारण ह्या ब्लॉकला खाली घेण्यासाठी, ह्या ब्लॉकला खाली घेण्यासाठी एक तर ग्रॅव्हिटेशन फोर्स काम करतं. ह्या ब्लॉकला खाली ओढण्यासाठी कोण काम करतं, ग्रॅव्हिटेशन फोर्स काम करतं. आणि ह्या ब्लॉकला खाली घेण्यासाठी आणखी एक फोर्स काम करतं, फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. वर्क डन बाय फ्रिक्शन फोर्स. ह्या ब्लॉकला खाली ओढण्यासाठी 2 फोर्सेस काम करायला लागले, 2 फोर्सेस वर्क करायला लागले. एक ग्रॅव्हिटेशन फोर्स ह्याला खाली ओढायला लागलाय, खाली ओढण्यासाठी काम करायला लागलाय, आणि दुसरा फ्रिक्शन फोर्स ह्याला खाली ओढण्यासाठी काम करायला लागलाय. ठीक आहे. ह्या दोघांचं मिळून जेवढं काम होईल ना, दोघांचं मिळून जेवढं काम होईल, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशन फोर्स प्लस वर्क डन बाय फ्रिक्शन फोर्स, हे जेवढं दोघं मिळून जेवढं काम करतील ना तेवढंच काम मला करावं लागणार आहे. ह्या ब्लॉकला जर मला खाली घसरू द्यायचं नसेल, जर स्लाइड होऊ द्यायचं नसेल, तर हे 2 जेवढे काम करायला लागलेत ना, फ्रिक्शन फोर्स आणि ग्रॅव्हिटेशन फोर्स, जेवढे दोघं मिळून काम करायला लागलेत तेवढंच काम मला उलटं करावं लागेल, तरच तो ब्लॉक जागेवरती राहील. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशन फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स जेवढं काम करत असेल तर तेवढंच काम मला करावं लागणार आहे. हे दोघं मिळून जेवढं काम करतील तेवढं मला करावं लागणार आहे, तरच तो ब्लॉक इथं राहील. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. वर्क डन बाय मॅन, वर्क डन बाय मॅन. हा माणूस ह्याला ओढायला लागलाय आणि खालून फ्रिक्शन फोर्स आणि ग्रॅव्हिटेशन फोर्स, किंवा फ्रिक्शन फोर्स काम करायला लागलाय त्याला खाली ओढण्यासाठी, ग्रॅव्हिटेशन फोर्स काम करायला त्याला खाली ओढण्यासाठी. ठीक आहे. तेवढंच काम मला करावं लागणार आहे. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काढा म्हटलंय, वर्क डन बाय फ्रिक्शन फोर्स काढा म्हटलंय. ठीक आहे. काय दिले त्यांनी, माणसाने किती काम केले 300 जूल काम केले. ठीक आहे. फ्रिक्शन फोर्सनं किती काम केलंय माहिती का, नाही माहिती. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशन फोर्सनं किती काम केलंय, ग्रॅव्हिटेशन फोर्सनं किती काम केलंय हे कसं काढणार बघा मी आता. ग्रॅव्हिटेशन फोर्सनं किती काम केलंय हे कसं काढणार बघा मी आता. वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती येत असतं
वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये घेतलं आहे वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती येत असतं, mg इंटू h. कसं काय mgh आलं मला सांगा. ह्या ब्लॉकला खाली ओढणारा, इथून असं सरळ खाली ओढणारा कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स. ठीक आहे, हा त्याला खाली ओढणारा कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे F इज टू काय आलं, mg. ह्या ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, ह्या ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट इथून असं खाली यायला होतं ना तो ब्लॉक. म्हणजे टोटल ह्याच्यावरती किती काम होणार आहे किंवा किती डिस्प्लेसमेंट होणार आहे, ह्याचं डिस्प्लेसमेंट होणार आहे 10 मीटर. बरोबर आहे. हा ब्लॉक इथून असं खाली येण्यासाठी त्याला किती ग्रॅव्हिटेशन फोर्सला किती काम करावं लागणार आहे, mg इंटू 10. ठीक आहे, 10 हे तुमची काय झाली, हाईट झाली. हा ब्लॉक इथून खाली येण्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती काम करणार आहे, mg. फोर्स काय, mg. बेसिक फॉर्म्युला बघा तुमचा, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं. फोर्स किती तुमचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg, डिस्प्लेसमेंट किती तुमचं, हाईट एवढं डिस्प्लेसमेंट आहे ना, हाईट एवढं डिस्प्लेसमेंट आहे. इथून इथपर्यंत किती डिस्प्लेसमेंट आहे तुमचं, 10. डिस्प्लेसमेंट हे असं नसतं. डिस्प्लेसमेंट इज डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट. इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट ह्या दोघांमधलं अंतर किती आहे, 10 आहे. हे घ्यायचं नाही असं. डिस्प्लेसमेंट इज डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट किती आहे, 10. मग वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय येतं, mgh. m त्या ब्लॉकचं वजन किती आहे, 2. g किती घ्या म्हटलं आहे, 10. हाईट किती घ्या म्हटलं आहे, 10. हे 100 दुनी 200. म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल, 200. ठीक आहे, मग पुट करा. मग काय येतं, 200 प्लस वर्क डन बाय फ्रिक्शन फोर्स इज इक्वल टू 300 जूल. आपल्याला वर्क डन बाय फ्रिक्शन फोर्स काढायचं आहे. WF इज इक्वल टू 300 मायनस 200 किती येतं मग, 100 जूल. लक्षात. ह्या ब्लॉकला खाली ओढण्यासाठी एक तर ग्रॅव्हिटेशन फोर्स काम करतंय, तर किती काम करतंय, 200 जूल. आणि ह्याला फ्रिक्शन फोर्स खाली ओढण्यासाठी किती काम करते, 100 जूल. दोघं मिळून किती काम करायला, 300 जूल. आणि तेवढंच मला उलटं लावावं लागेल जर मला हा ब्लॉक स्लाइड होऊ द्यायचा नसेल तर. समजलं. ठीक आहे, हे आलं तर नीट 2006 मध्ये. शेवटचा प्रॉब्लेम लिहा आता. लास्ट प्रॉब्लेम टाका आता. काय बघा लास्ट प्रॉब्लेम हा विचारला आहे, इयर लिहायचं राहिलं माझ्याकडून. 8 नंबरचा प्रॉब्लेम. ठीक आहे, काय म्हटलं बघा, अ वर्टिकल स्प्रिंग विथ फोर्स कॉन्स्टंट. एक वर्टिकल स्प्रिंग आहे अशी. ठीक आहे, ह्या स्प्रिंगचं फोर्स कॉन्स्टंट काय, के. फोर्स कॉन्स्टंट के इज फिक्स्ड ऑन अ टेबल. एका टेबलवरती ही स्प्रिंग अशी फिक्स केली. हे असं टेबल आहे. बरं, ह्या टेबलवरती स्प्रिंग फिक्स केली. अ बॉल ऑफ मास m ॲट अ हाईट h. एक बॉल आहे म्हणते, असा एक बॉल आहे. किती, h हाईटवरती. बरं, हे h हाईटवरती हा बॉल आहे. अ बॉल ऑफ मास m. ह्या बॉलचं मास किती आहे, m आहे. h हाईट. अबाउट द फ्री अप्पर एंड ऑफ स्प्रिंग इज compressed by a distance d. हा बॉल काय केला मी, वरून सोडला की काय होतं, ही स्प्रिंग कॉम्प्रेस होते. किती कॉम्प्रेस होते ही स्प्रिंग, d डिस्टन्स एवढी कॉम्प्रेस होते. h हाईटवरती बॉल आहे, तिथून बॉल मी खाली सोडला की काय होतं, बॉल येऊन ह्या स्प्रिंगवरती असा आदळतो. आणि आदळल्यामुळे काय होतं, स्प्रिंग कॉम्प्रेस होते. स्प्रिंग इथून इथपर्यंत कॉम्प्रेस झाली, एवढं डिस्टन्स ती कॉम्प्रेस झाली. ठीक आहे. द नेट वर्क डन इन द प्रोसेस इज. ह्या पूर्ण प्रोसेस काय सिम्पल आहे, वरून मी बॉल सोडला, बॉल खाली आला आणि ह्या स्प्रिंगवरती आदळला की स्प्रिंग काय होते, कॉम्प्रेस होते. कितीनं कॉम्प्रेस झाली, डीनं कॉम्प्रेस झाली. तर ह्या पूर्ण सिस्टीममध्ये किती वर्क डन झालं, टोटल वर्क डन काढा म्हटलंय. पूर्ण ह्याच्यामध्ये किती वर्क डन झालं हे काढा म्हणताय. पूर्ण ह्या प्रोसेसमध्ये किती वर्क डन झालं हे काढा म्हणताय. ठीक आहे,
वर्क डन काय काढायचं आपल्याला, वर्क डन इन द प्रोसेस, नेट वर्क डन, टोटल वर्क डन काढा म्हणते, नेट वर्क डन काढा म्हणते, नेट वर्क डन इन प्रोसेस, पूर्ण प्रोसेसमध्ये किती वर्क डन झालं ते काढा म्हणते. मला सांगा वर्क डन हे आपण कसं काढत असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मला सांगा ह्याच्यामध्ये कोणकोणते फोर्स लागलेत सांगा, पूर्ण सिस्टीममध्ये कोणकोणते फोर्स लागलेत. ह्या बॉलवरती बॉल ज्यावेळेस वरून खाली येईल त्याच्या वेळेस कोणता फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशन फोर्स. ठीक आहे, म्हणजेच वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशन फोर्स हा एक वर्क डन असेल, बरोबर आहे. हा बॉल खाली येताना म्हणजे खाली काय यायला लागला आहे, कारण त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशन फोर्स लागला आहे. मग वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशन फोर्स एक असेल. नेट वर्क डन काढा म्हटलंय, पूर्ण प्रोसेसमध्ये किती काम झालं हे काढा म्हटलंय, टोटल काम काढा म्हटलंय. वर्क डन ही कशी क्वांटिटी आहे, स्केलार क्वांटिटी आहे, त्यामुळे सगळे वर्क डन ॲड करायचे. ठीक आहे, पहिलं वर्क डन कुणामुळं, ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं. ठीक आहे, नेट वर्क डन बाय प्रोसेस काय येईल, पहिलं वर्क डन कुणामुळं, ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं. दुसरं वर्क डन कुणामुळे होणार आहे, स्प्रिंग ज्यावेळेस खाली येईल, खाली दाबल, त्यामुळं एक स्प्रिंग फोर्स असेल उलटा असा. ज्यावेळेस ह्या बॉलमुळे ही स्प्रिंग खाली दबली जाईल त्यावेळेस काय करेल, स्प्रिंग एक उलटा फोर्स लावल. कोणता, स्प्रिंग फोर्स. म्हणजेच इथं काय होईल, वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्सेस. पहिलं कोण, वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन फोर्स, आणि दुसरं कोण, वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्सेस. वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्सेस. लक्षात, नेट वर्क डन काढा म्हटले, पूर्ण प्रोसेसमध्ये किती वर्क डन झाले हे काढा म्हटले. वर्क डन ही कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी, सगळे वर्क डन ॲड करायचे. ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे किती वर्क डन झालं, डब्ल्यूजी. स्प्रिंग फोर्सेसमुळे किती वर्क डन झालं, WS. बरोबर आहे, ठीक आहे. आता बघा, ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं वर्क डन आपण कसं काढतो, ग्रॅव्हिटेशन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट प्लस स्प्रिंग फोर्सेसमुळं वर्क डन किती येत असतं, डायरेक्ट फॉर्म्युला आहे. स्प्रिंग फोर्सेसमुळं वर्क डन किती येत असतं, -1/2 kx². ठीक आहे, ह्या ठिकाणी x म्हणजे काय आहे तुमचं, एवढं डिस्टन्स म्हणजे काय, x आहे. ठीक आहे, म्हणजे इथलं जे डिस्टन्स असतं ना, d म्हणजे त्यांनी काय दिलं आहे, x दिलं आहे. त्या ठिकाणी मी एक्सच्या ऐवजी काय लिहितो, इथं d लिहितो. त्यांनी d दिलेलं आहे. स्प्रिंग किती कॉम्प्रेस झाली, d एवढी कॉम्प्रेस झाली. d म्हणजे काय असतं तुमचं, x असतं. ठीक आहे, हे झालं हे. आता बघा, वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन फोर्स कसं काढणार मी, FG × S. मला सांगा, S हे तुमचं डिस्प्लेसमेंट आहे. कुठून कुठपर्यंत डिस्प्लेसमेंट झालं आहे तुमचं, इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट झालं आहे. इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट झालं आहे, इथून इथपर्यंत म्हणजे किती डिस्प्लेसमेंट झालं तुमचं, H + D. लक्षात, बॉल मी इथून सोडला आहे, इतकं किती आहे, H आहे. इथून इतकं किती आहे, D आहे. हे H आणि हे D, म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट मला इथून इतकं मोजावं लागेल ना, म्हणजे H + D. आणि तुमचं ग्रॅव्हिटेशन फोर्स किती आहे, mg, आणि डिस्प्लेसमेंट तुमचं किती असेल, H + D - 1/2 kd². समजलं, वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन फोर्स, वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स. दोनच वर्क डन असतील ना, दुसरा फोर्स आहे का इथं, नाही आहे. एक तर ग्रॅव्हिटेशन फोर्स लागेल, स्प्रिंग फोर्स लागेल. वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन फोर्स कसं काढतो आपण, ग्रॅव्हिटेशन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट किती झालं त्या बॉलचं, इथून इथपर्यंत येईपर्यंत H + D. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स mg, आणि वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स डायरेक्टच फॉर्म्युला सांगितलं होतं मी त्या दिवशी, -kd². इथं x सांगितलं होतं, इथं डिस्प्लेसमेंट किती आहे त्या स्प्रिंगचं, D सांगितलं आहे, म्हणून मी इथं काय यूज केलं आहे, D यूज केलं आहे एक्सच्या ठिकाणी. हे झालं तुमचं नेट वर्क डन इन दिस प्रोसेस. लक्षात, हा नीट मला आठवत नाही का, हा नीटमध्ये विचारायला प्रॉब्लेम आहे. लक्षात, समजलं इथं. फोर्स आला की त्या फोर्समुळं वर्क डन येतं, एवढंच लक्षात ठेवा. फोर्स आला की त्या फोर्समुळं वर्क डन येतं. मागच्या प्रॉब्लेममध्ये 2 फोर्सेस आलते, एक ग्रॅव्हिटेशन फोर्स आलता, एक दुसरा फ्रिक्शन फोर्स आला. ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे वर्क डन, फ्रिक्शन फोर्समुळे वर्क डन. समजलं इथपर्यंत, ठीक आहे. प्रॉब्लेम थोडेसे क्रिटिकल असतात वर्क पॉवर एनर्जीचे, परंतु सोपे असतात, एवढेही अवघड नसतात. ठीक आहे, प्रॅक्टिस करा,
ॲटोमॅटिक सॉल्व्ह होऊन जातील. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. फिजिक्समध्ये प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. तुम्ही म्हणताल एक दोन प्रॉब्लेम नाही आले, समजले नाही, मला काहीच येत नाही, तसं नाही जमत. सराव करणं महत्त्वाचं आहे. जेवढं तुम्ही सराव करताल ना तेवढं तुम्हाला ते इझी होत जाईल. मी स्वतः डेली एक 5 ते 10 प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करतो. शिक्षक असेल तरी मी प्रॅक्टिस करतो, कारण प्रॅक्टिस जर माझी थांबली तर माझी आणि तुमची हालत एकच होऊन बसते. त्यामुळे प्रॅक्टिस करा. लक्षात, फिजिक्समध्ये मार्क्स घ्यायचे असतील प्रॅक्टिस करा, अभ्यास करत राहा.